ग्रंथ करावे, कीर्तन ग्रंथ पाहावं आणि मग काय करावं, कीर्तन करावं. न लगे मुक्ती आणि संपदा. धन हे पद नाही, जुन्या गाथ्यामध्ये असेल, पाठभेद सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आपण काय बोलू शकत नाही. परंतु सांप्रदायिक प्रमाण जे गाथे आहेत त्याच्यामध्ये धनपद नाही. आता धनपद जर असं संपदा कशाला बोलले असते, संपदामध्ये धन आलं ना. संपदा म्हणजे काय, संपत्ती. आम्हाला संपत्ती नको आणि आम्हाला काय नको, मुक्ती नको. न लगे मुक्ती आणि संपदा, आम्हाला मुक्ती नको. अहो तुकोबारा सगळेजण मुक्ती करता प्रयत्न करतात, कशा करता करतात, मोक्ष करता प्रयत्न करतात. तुम्ही मुक्ती या ठिकाणी नको म्हणतात. तुकोबारांची ही भाषा जी आहे ना, हे मोक्ष प्राप्त झाल्यानंतर ज्ञानोत्तर भाषा आहे, लक्षात ठेवा. तुकोबारांनी मुक्तीचा स्वीकार केला, तुकोबारांनी बघितलं मुक्ती कशी आहे, त्या ठिकाणी भक्तीचा आनंद घेता येत नाही म्हणून तुकोबार म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करे. म्हणून ते मोक्ष आम्हाला काय नको देवा, संपत्ती तर नकोच, तर त्याच्या मागे अनेक अशा प्रकारचे काय अनर्थ आहेत. म्हणून न लगे मुक्ती, आपली वेळ होते, धावतो घेऊ. न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. तेव्हा द्यायचं असेल ना काय ते, तर संतांची काय कर संगत दे. आता संतांची संगत दे, तुकोबारांना देवाकडे मागण्याची काय गरज आहे, संतांची संगत करायची. जा आळंदीला, जा पंढरपूरला, भेटेल कोणतरी एखादे संत, देवाकडे मागायची काय करायची. तर पहिलं चरण आपलं पहा, हेची दान देगा देवा तुझा विसरण देवा, तुझा विसर आम्हाला काय करून देऊ नको, होऊ देऊ नको. आणि तो विसर आम्हाला तुझा होऊ नये याच्याकरता संतांची काय दे, संगत दे. संतांची संगतीची मागणी काय करतात, कारण संतांची संगती सहजासहजी प्राप्त होत नाही. भाऊ अवघड आहे संत भेटी, किती अवघड आहे. अनेक प्रमाणे या ठिकाणी सांगितलं, चंद्रामृत सुखे सेवईल, आपले प्रमाण सगळ्यांचे पाठ आहेत. एवढी अशा प्रकारची संतांची संगत काय दुर्लभ अशा प्रकारची सहजासहजी या ठिकाणी होत नाही. मग संतांची संगत कशा करतात ते, तर क्षेमाची मागणी केलेली आहे, तुझा विसरण व्हावा. संतांची संगत कशा करतात ते, कारण संतांच्या संगतीमध्ये राहिलो तर या ठिकाणी देवाशिवाय त्यांचा दुसरा कुठला विषय नसतो. म्हणून तुझं सातत्याने आम्हाला काय राहील, स्मरण राहील. कारण त्यांचा विषयच भगवान परमात्मा झालेला असतो. विषय तो त्यांचा झाला. नारायण त्याचा देवाशिवाय त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचं काय नसतो, विशेष अशा प्रकारचा नसतो. आणि म्हणून संत संगत आम्हाला या ठिकाणी काय दे, सदा अशा प्रकारची दे. का, कारण विसरणं आमचा काय स्वभाव आहे. आणि म्हणून संत महात्मे वेळोवेळ आपल्याला काय करतात, स्मरण करून देतात ना. उठा जागे व्हारे स्मरण करा. काय करतात संत महात्मे, आपल्याला काय करतात, जागे करतात. अहो परमार्थिक क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर सुद्धा लोक देवाला विसरतात. म्हणून याच्याकरता साधू संतांना सुद्धा जागा केलंय. उठा उठा साधू संत साधा आपुळे. तर संत महात्मे आपल्याला नेहमी काय करतात, जागा अशा प्रकारचं करतात. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. संत महात्मे आपल्याला जागा करण्याचं, आपल्याला देवाचं स्मरण करून ठिकाणी सातत्याने देत असतात. म्हणून याच्याकरता संतांची संगत आम्हाला, कारण क्षेमाची मागणी केलेली आहे ना, तुझा विसर या ठिकाणी होऊ नये याच्याकरता आम्हाला काय दे, संतांची संगत दे. मग काय जगद्गुरु तुकोबारे, संतांची संगत तुम्हाला या ठिकाणी पाहिजे, तुम्हाला मुक्ती नको. मग मुक्ती नको म्हटलं तर तुम्हाला पुन्हा काय करावं लागेल, जन्माला यावं लागेल ना. तुकोबार म्हणतात याच्याकरता आम्हाला जन्माला यावं लागलं तरी चालेल. देवा सुखाने आम्हाला तू काय कर, गर्भाने गर्भवासी गर्भवासी Take
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. तुकोबा या ठिकाणी म्हणतात, देवा तू या ठिकाणी तुझं स्मरण करण्यामध्ये, तुझं नामचिंतन करण्यामध्ये जे सुख आहे ना, ते सुख कशामध्ये या ठिकाणी नाही. त्या सुखापुढे गर्भवासाचं दुःख सुद्धा काय नगण्य अशा प्रकारचे. म्हणून देवा याच्याकरता आम्हाला तू काय कर, गर्भवासाला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कशा करता? गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. तुझं गुण गाण्याकरता पुन्हा पुन्हा आम्हाला या ठिकाणी काय केलं, गर्भवासाला घातलं. तरी आम्ही या ठिकाणी या गर्भवासाला काय करत नाही, घाबरत नाही. घेईन मी जन्म, आता घेईन मी जन्म. यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा, तुझी चरण सेवा साध्या करता देवा, तुझं नामस्मरण चिंतन करण्याकरता आम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी काय करू, जन्माला अशा प्रकारचं येऊ. पण देवा तुझ्याकडे एकच अशा प्रकारची मागणी आहे, काय, हेची दान देगा देवा तुझा विसरण. तुझा विसर आम्हाला या ठिकाणी काय करून देऊ नको, होऊ देऊ नको. तुझा विसरण होण्याकरता काय केलं पाहिजे, पुन्हा गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. बाकी आम्हाला काय नको. नगले मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. संतांची संगत आम्हाला दे. कशा करता, तर तुझं स्मरण आम्हाला नित्य होण्याकरता. आणि मग त्याच्याकरता आम्हाला गर्भवासाला घातलं तरी काही हरकत नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. यथामती यथाशक्ती अभंगाचा अर्थ भावार्थ या ठिकाणी प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलता बोलता जर काही चुकीचं बोलून गेलो असेल
ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही सगळं बरोबर आहे ते स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं या ठिकाणी आहे. या ठिकाणी ज्यांच्या मार्फत कीर्तन सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली, हरिभक्त पारायण आदरणीय आमचे हेमंत महाराज मोरे, आणि त्याच्यामुळे आपल्या या ठिकाणी दर्शनाचा लाभ झालेला आहे. आजची तशी पाहायला गेली तर आजची एकादशी फार महत्त्वाची आहे, फार महत्त्वाची. मग सगळ्याच एकादशा महत्त्वाच्या आहेत, परंतु आपल्या संप्रदायामध्ये 2 एकादशीला विशेष अशा प्रकारचं महत्त्व दिलेले आहे. आणि स्वतः भगवान परमात्मा सांगितले आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज गुही. अशा प्रकारचं भगवान परमात्मा सांगितले की आषाढी कार्तिकीने मला काय करू नका. आषाढीला भगवान परमात्मा योग निद्रा घेतात म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान परमात्मा त्या एकादशीपासून योग निद्रेमध्ये जातात. भाद्रपद महिन्यामध्ये आपली कूस बदलतात, तिला परिवर्तनी एकादशी म्हणतात. आणि आजच्या दिवशी भगवान परमात्मा योग निद्रेतून बाहेर येत असतात म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी काय करतात एकादशी म्हणतात. आणि त्या भगवान परमात्म्याला उठवण्याकरताच महिनाभर काकडा केला जातो, लक्षात ठेवा. काकडा कशा करता तर भगवान परमात्म्याला काय करण्याकरता, उठवण्याकरता योग नेतृत्व भगवान परमात्मा या ठिकाणी बाहेर येत असतात. आणि आजची अशी ही प्रबोधिनी एकादशी आणि त्या एकादशीच्या निमित्ताने हा ठिकाणी हा उत्सव मोठ्या आनंद प्रेमाने गेली सलग 30 वर्ष या ठिकाणी होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारचं की सगळे आपल्या परिसरातली सगळे गुणीजन गायक असतील, वादक असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, सगळे आपले या ठिकाणी यांच्या सहकार्याने हा या ठिकाणी कार्यक्रम होतोय. आणि त्यात विशेष म्हणजे आपलं या गावातल्या सगळ्या लोकांचं फार मोठं योगदान आहे. तर काही काही गावं आम्ही पाहतो महाराज 80-90% गावातील लोक माळकरी आहेत, पण गावामध्ये सप्ताह नाही महाराज. अशी काही परिस्थिती काही काही गावामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. या गावाचं जेवढं कौतुक करावं थोडं अशा प्रकारचे मोठ्या उत्साहाने आपण सर्व प्रेमाने आनंदाने सलग 30 वर्ष आज 3ऱ्या तपाकडे आपली या ठिकाणी वाटचाल आहे. आणि अतिशय सुस्ती अशा प्रकारचा उपक्रम. फक्त माझी एक विनंती आहे तुम्हाला, मी सांगतच असतो नेहमी, भले तुम्ही करा नका करू हा तुमचा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरी पारायण ठेवीत जा. 5 दिवसाचा उत्सव आपला आहे बरं का. ज्ञानेश्वरी पारायण काय झालंच पाहिजे. 1-2 लोक का ना बसना. गावातली आपली लोकसंख्या किती आहे, गावातला एक जरी व्यक्ती बसला तर पुढच्या वर्षी 2 व्यक्ती होऊ शकतात, पुढच्या वर्षी 5 व्यक्ती होऊ शकतात. पण ज्ञानेश्वरी पारायण आता काय झालं, सप्त्यामधलं हे निघत चाललंय. ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन आणि फक्त कीर्तन जाता, हरिपाठ आणि कीर्तन आणि बाकी दिवसभर काही कार्यक्रम नाही. पारायण हे झाले पाहिजे. संत वाङ्मय आपल्याकडून वाचले गेले पाहिजे. संत वाङ्मय जोपर्यंत आपण वाचत नाही परंतु कीर्तनकार काय सांगतोय, कशातलं सांगतोय हे सुद्धा आपल्याला काय झालं पाहिजे, कळायला पाहिजे ना. हे जर तुम्ही वाचलं नाही तर तो काय सांगतो हे आपल्याला कसं काय बरं कळेल. याच्याकरता संत वाङ्मयाचं या ठिकाणी पकड मजबूत होण्याकरता आपण ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, गाथा पारायण ह्या गोष्टी काय झाल्या पाहिजेत, केले पाहिजेत. आपल्याला कळकळीने विनंती करतो, आपल्याला जमलं तर बघा, नाही कोण भेटलं तर मला सांगा, मी येईन पारायणा करता. ज्ञानेश्वरी पारायण करता मी येईन. पण ज्ञानेश्वरी पारायण काय करा आपण ते 5 दिवसात, 3च दिवसात काय काय ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण केली जातात. 3 दिवसात आपल्याकडे तर 5 दिवस आहे. 5 दिवसामध्ये सहजपणे या ठिकाणी काय होईल, ज्ञानेश्वरी पारायण होईल. सुंदर अशा प्रकारचा उपक्रम आपला या ठिकाणी, अशाच प्रकारचा हा भगवान परमात्माचा उत्सव अशाच प्रकारे या ठिकाणी वाढत राहू ही भगवान परमात्माच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा प्रभू परमात्माच्या चरणी समर्पित करत असताना आपण सर्वजण श्रोते मंडळी या ठिकाणी 2 तास शांत बसून कीर्तन ऐकलं. आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार. गुरुजन, सर्व गायक मंडळी, वादक मंडळी, कीर्तनकार या ठिकाणी बरेचसे आहेत. आमचे उद्याचे कालेचे कीर्तनकार साळुंके महाराज, आमचे पाटील महाराज पाकलनचे बरं या ठिकाणी उपस्थित आहेत. वारीमध्ये असतात, आपले कुठे कार्यक्रम असला असतात. आमचे मनोहर महाराज कडू, आमचे कडू बाबा या ठिकाणी आम्ही दोघेही मिटिंगला होतो बरं का. पालेगावामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, उसाटणे नारायण पाट्यावर मलंगडाच्या मुक्तीकरता त्या ठिकाणी 2 जानेवारी ते 9 जानेवारी या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह होते. आपण सर्वांनी या कार्यक्रमाकरता उपस्थित राहावं. तसंच आपल्या खारघरमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे. आज वास्तविक खारघरमध्ये पंढरपूर अवतरणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. या ठिकाणी फार मोठं नियोजन या ठिकाणी केले गेलेले आहे आणि त्याच्या सर्व सिंहाचा वाटा आपल्या खारघरांचा या ठिकाणी असणार आहे. तो सप्ताह 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राहणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाकरता उपस्थित राहायचं आहे. ज्यांना ज्ञानेश्वरी पारायण करायचं आहे ज्ञानेश्वरी पारायण करा, गाथा भजन आहे, सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. प्रत्येकाने आपल्या त्या ठिकाणी काही ना काहीतरी सेवा करायची. दोन्ही सप्ते आपलेच अशा प्रकारचे ही भावना त्या ठिकाणी ठेवून दोन्ही सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहावे अशा आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण या कीर्तनाकरता उपस्थित झालेत. मृदंगमणी आमचे आदरणीय
एकनाथजी भाग्यवंत सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मगाशी म्हणून गेलो, फार चांगले चांगले विद्यार्थी आमच्याकडे त्यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत बरं का. फार मोठे त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. सुंदर अशा प्रकारचे विद्यार्थी त्यांचे आज पारमार्थिक क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि अजूनसुद्धा त्यांचं या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य या वयामध्ये सुद्धा या ठिकाणी चालू आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे संतोष महाराजांचे चिरंजीव पार्थ महाराज त्यांनीसुद्धा उत्कृष्ट अशा प्रकारचं वादन या ठिकाणी केलं. विनेकरी बाबा असतील, हार्मोनियम वादक या ठिकाणी असतील, आपण सर्व गुणीजन या ठिकाणी गायक आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोष महाराज सर्व मंडळी प्रेमाची या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण सर्वांनी गोड अशा प्रकारचं भजन करायचं आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव हरि हरि जय हरि हरि